आज आपण पकोडे बनवणार आहोत किंवा भज्जे पण म्हणू शकता तुम्ही बेसनचे भज्जे खाल्ले असतील, पण तुम्ही या पद्धतीने कधी बनवले का? असे भज्जे तुम्ही खाल्ले का? नक्कीच तुम्ही कधी बनवले नसतील. बघू शकता किती मस्त असे हे पकोडे रेडी झालेले आहेत. खूप मस्त असे लागतात. एक वेळेस तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच बनवून बघा. बिलकुल आपण इथे बेसनचा वापर केलेला नाही, फक्त 1 चम्मच बेसनचा वापर करून आपण एवढे हे पकोडे रेडी केलेले आहेत. बघू शकता, कलरूनच तुम्हाला समजत असेल. तर चला आता आपण याची रेसिपी बघूया. आपल्याला मसुराची डाळ घ्यायची आहे. हे पकोडे बनवण्यासाठी मी 1 वाटी मसुराची डाळ घेत आहे. स्वच्छ आपल्याला छान अशी 2 ते 3 पाण्याने ही मसुराची डाळ धुवून घ्यायचे. खूप मस्त असे हे पकोडे होते. तुम्ही एक वेळेस अशा पद्धतीने पकोडे हे किंवा भज्जे पण म्हणू शकता तुम्ही बनवून बघा. तुम्ही बेसनचे भज्जे किंवा पकोडे विसरून जासाल. खूपच मस्त असे हे पकोडे लागतात. चला तर मस्त असे 2 ते 3 पाण्याने मी इथे स्वच्छ अशी डाळ धुवून घेत आहे. चला, तर हे पाणी आपल्याला पूर्ण असं काढून द्यायचं आहे आणि 1-1.5 ते किंवा 2 तास आपल्याला हे पाण्यामध्ये डाळ आपल्याला भिजत घालून ठेवायची आहे. 2 तासामध्ये मस्त अशी आपली छान ही डाळ भिजून एकदम अशी कटोरीभर डाळ होते. आपली दुप्पट अशी डाळ होते. चला तर आता आपण 2 तास ठेवून देऊ. चला बघू शकता, एकदम अशी कटोरी भरून आपली डाळ ही झालेली आहे. मस्त अशी छान डाळ आपली मस्त फुगल्या गेलेली आहे. चला तर आता आपण चेक करू. तुम्हाला दाखवते बघा जवळून मी. मस्त बघा किती मस्त आपली डाळ अशी ही मुरल्या गेलेली आहे. आता आपल्याला हे एक्स्ट्राचं पाणी सगळं डाळीमधलं काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये आपल्याला ही डाळ एकदम अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर बेसन वगैरे नसेल, पाहुणे कोणी अचानक आले असतील किंवा तुमची इच्छा झाली भज्जे खायचे, पकोडे खायचे, तर तुम्ही अशा पद्धतीने बनवा. खूप मस्त असे लागतात. आता तर पावसाळा आलेला आहे. असं मस्त पकोडे भज्जे वगैरे असं गरम गरम मस्त पावसामध्ये असं खाऊ वाटते. तर तुम्ही एक वेळेस अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवा. आठवड्यामधून 2 वेळेस तर तुम्ही नक्कीच बनवाल. अशा पद्धतीने आपल्याला ही पूर्ण डाळ एकदम अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तुम्ही यामध्ये थोडंसं अद्रक किंवा आलं पण टाकू शकता. या पेस्टमध्ये डाळीबरोबर काढू शकता. मस्त आपली एकदम अशी बारीक पेस्ट रेडी झालेली आहे. बघू शकता. आता एका भांड्यामध्ये आपण एक काढून घेऊ किंवा एका प्लेटमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. तुम्ही प्लेटमध्ये हे सर्व मिश्रण काढून घेते. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे. खूप मस्त असे हे पकोडे रेडी होते. प्रत्येकजण हे बेसनचेच बनवतात, पण अशा पद्धतीने तुम्ही एक वेळेस बनवून बघा. आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. भरपूर अशी कोथिंबीर घालायची. 1 चम्मच हळद घालायची. 1 चम्मच हळद घालणार आहे मी यामध्ये. तुम्ही ठेचा पण वापरू शकता. लाल तिखट जर तुम्हाला खायचं नसेल तर लाल तिखट घातलेलं आहे मी 1 चम्मच. मीठ घालायचं आहे आपल्याला थोडंसं. जिरा पावडर घालायचं आहे आपल्याला यामध्ये 1 चम्मच. तुम्हाला जर एकदम मऊ अशी भजी करायची असेल तर तुम्ही खायचा सोडा यामध्ये घालू शकता. मला क्रंची करायची असल्यामुळे मी यामध्ये खायचा सोडा घातलेला नाही. पण भज्यामध्ये कसं खायचा सोडा घातला की छान असे मस्त टम्म असे फुगते. तुम्ही यामध्ये घालू शकता. मी घातलेला नाही आहे. त्यामध्ये मी कांदा घालत आहे. मस्त असे पकोडे आपल्याला करायचे असल्यामुळे असं लांब लांब चिरून मी कांदा घेतलेला आहे. असं मस्त छान. तुम्ही यामध्ये आलूसुद्धा घालू शकता. एकदम असे पतल्या पतले स्लाइस करून आलूचे. तर हे सर्व आपल्याला एकजीव मिश्रण करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे. साईडला तुम्ही 2 ते 3 मिनिटं ठेवू शकता मुरायला, किंवा नाही ठेवलं तरीही पण चालतं. एक 5 मिनिटं साईडला ठेवलं होतं. हे पीठ मस्त असं छान फुगलं जातं. तर यामध्ये आपल्याला 1 किंवा 2 चम्मच एवढं बेसन घालायचं आहे. तुम्ही नाही घातलं तरीही काही प्रॉब्लेम नाही, पण घातल्यानं कसं वरून अशी क्रंची होते. थोडंसं बेसन टाकलं त्यामुळे आपल्याला वरून अशी थोडंसं क्रंचीपणा येतो. छान असा एक लेयर आल्यासारखी येते. खूप मस्त असे लागतात बेसन घातल्यामुळे. 1 चम्मच एवढं मी यामध्ये बेसन घातलेलं आहे. पुरेसं होतं 1 चम्मच. मस्त आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे खूप मस्त असे पकोडे लागतात. तुम्ही एक वेळेस मसुराच्या डाळीचे भजी किंवा पकोडे तुम्ही बनवा. आजचे तिकडे तेल तापवायला ठेवलं मी. मस्त असं गरम छान एकदम आपल्याला कडक
असं तेल होऊ द्यायचं आहे. छान आपलं तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला हे पकोडे काढून घ्यायचे आहे. एकदम गोल्डन होईपर्यंत आपल्याला राहू द्यायचे आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल जरा जरी तुम्हाला तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, कुठून व्हिडिओ पाहता ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवीन नवीन साध्या सोप्या तुम्हाला रेसिपी बघायला मिळतील. साध्या सोप्या आणि सरळ पौष्टिक अशा रेसिपी. बघू शकता मस्त असा गोल्डन कलर येत आहे. थोडेसे खरपूस असे छान आपल्याला तळू द्यायचे आहेत. मस्त छान आतमधून कांदा पण आपला भाजला जाईल, तळला जाईल. त्यामुळे आपल्याला मिडियम गॅसवरती छे तळून घ्यायचे आहेत. एकदम फुल गॅस केला तर तुम्ही वरतून लाल तर होतील पण आतमध्ये कच्चे राहतील. त्यामुळे मिडियम गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचे आहे. इथे अजिबात फुल गॅस केलेला नाही. सुरुवातीला मस्त असं तेल तापू द्यायचं गरम आणि परत मग आपल्याला मिडियम गॅसवरतीच हे काढून घ्यायचे आहेत. बघू शकता आता आपण काढून तुम्ही झाऱ्यानेसुद्धा काढू शकता. मला चम्मचनं सोपे वाटत आहे, तुम्ही चम्मचनंच काढून घ्यायचं आणि आपल्याला थोडा वेळ पेपरवर ठेवायचं आहे. तेल पूर्ण पेपरला लागतं. साईडला पेपरमध्येच काढून घ्यायचे आहेत आपल्याला. बिलकुल तेलकट तर होत नाहीत पण थोडंफार तेल जरी असलं तर पेपरला लागेल. परत आपण थोडंसं एक घाणा काढून घेऊ. अशा पद्धतीने काढून घेऊ आपण. खूप झटपट अशी ही रेसिपी आहे. अशा प्रकारे आपण याला पलटवून घेऊ. एक बाजू अशी मस्त वरची गोल्डन झालेली आहे. दुसऱ्या बाजूला पण आपण छान असं तळू देऊ आता खरपूस असं. बघू शकता किती मस्त असा कलर आलेला आहे. छान काढून घेऊ. हे पण आपण बघू शकता किती मस्त आपले पकोडे किंवा भजी म्हणू शकता तुम्ही, किती मस्त असे रेडी झालेले आहेत. एक तुम्हाला मी तोडून पण दाखवते किती क्रंची आणि आतमधून सॉफ्ट असे झालेले आहेत. चला तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल जरा जरी तुम्हाला तर एक लाईक करा. चला पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये.